जैसा नियोजितासाठी आपण हजारांच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. हे महाविकास आघाडीचे उमेदवार पवारसाहेब राजेजी यांचे आत्ताच विचार आपण ऐकले ते तुम्हा सर्वांचे तरुण आणि अत्यंत जागरूक खासदार जयश्री विहिते व्यासपीठाचे सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी, त्यानंतर आणखी एक सभा आहे. आणखी सभा संस्थेच्या नंतर काम करून म्हणजे सगळा सेवा करून हा जिल्हा आणि आणखी राहिलेल्या जिल्ह्यात जायचे. ही यावेळी निवडणूक एक वेगळी निवडणूक आहे. या निवडणुकीमधून किंवा सगळ्यांच्या भाषेमध्ये प्रश्नाची सोडवणूक करण्याची दृष्टी आणि ताकद असणारा उमेदवार पवारसाहेब राजेंच्या रूपाने आमच्या सर्वांना दिले. मी तुमच्या वादाचा नेहमी विचार करतो. कसा भाग लोक कसे नवीन पिढी अभ्यास दुष्काळासारख्या संकटाला तोंड देण्याची हिंमत आहे. हे सगळे किती अडचणीचे असतात तर त्याचा वाद करून पुढे जायचं हा विचार तुम्ही लोकांनी सोडल्याने ही अत्यंत जवळची बाजू आहे. आता प्रभाकर देशमुख सांगत होते की या शिक्षण संस्थेचं महाविद्यालय संस्थेचा अध्यक्ष मीच आहे आणि या संस्थेमध्ये आमची या लहानाची तरुण पिढी आहे ती जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जबाबदारी घेऊन काहीतरी करू शकेल असा एक आत्मविश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याची गरज होती. आणि त्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या इथल्या शाखेत एक मार्गदर्शन केंद्र ट्रेनिंग सेंटर खुले केले आणि मला आश्चर्य सांगण्यात आलं की याचा फायदा इथल्या तरुण पिढीने घेतला आणि त्यातून अनेक IAS, IPS, पोलीस अधिकारी अन्य क्षेत्रामध्ये कुठे ना कुठेही त्यांची निवड झाली आणि आज एक कर्तव्यवान अधिकारी म्हणून त्यांचे काम करण्याची तयारी आहे. आणि हे इतिहास होत असेल तर एक गोष्ट मान्य केली पाहिजे. संकट आहेत पण त्याच्या मात करण्याची दृष्टी आहे. आणि मला असंच आहे की पुण्यामध्ये एक दिवस लहान खटाव तालुक्याच्या अधिकाऱ्यांचं संमेलन होतं आणि चौकशी केली तर असं ऐकायला मिळालं की असं कुठलं एक खातं नाही त्या खात्यामध्ये या भागाचं कोणी ना कोणतेही अधिकारी म्हणून काम करते आणि ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. असा पुढे जायचा विचार केला पाहिजे.
कसा करता येईल, काय काय फायदे आहेत याच्याबद्दल एकदम जास्त सांगू शकत नाही. पण लक्ष केंद्रित करायचं असेल तर त्याची सुरुवात वाहनापासून करावं लागेल. इंग्रजी असेल, जिरे कदमपूर असेल, तेलुगू असेल, या सगळ्या योजनांच्या उन्नयनासाठी अनेकांनी आपल्या आयुष्याचा अतिशय महत्त्वाचा कालखंड दिला. त्याची यादी करायची राहिली तर स्वर्गीय सदाशिवराव खोत, स्वर्गीय रावसाहेब बुर्गे, स्वर्गीय माजी आमदार जोजीराव मांगळे, यशवंतराव गांधी महाराज, वसंतराव कदम पाटील, वाघोजीराव खोत अशी अनेकांची नावं घेतायची की त्यांनी आयुष्यात या कामाच्यासाठी काही ना काही एकत्र करण्याची भूमिका घेतली. आज ईश्वर कशी झाली मी असा विचार करतोय की इथे सगळे नेते एकत्रित आहेत. खरं म्हणजे ते सगळे नेते एकत्रित आहेत हा संदेश या भागाच्या लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. ही एकी आज फराकोजींच्या निवडणुकीच्या निमित्तानं झाली याचा मला आनंद आहे. आणि ज्या वेळेला सगळ्यांची इच्छा निवडणुकीला उभं व्हायची होती पण एक दिवशी सगळ्यांनी सांगितलं कुणी आमच्यापैकी एकाची निवड करा, ती निवड जी होईल त्याच्या मातीशी आम्ही उभं राहतो. आणि आनंद, आश्चर्य आणि आनंद या दोन्ही गोष्टी असतात. निवड केल्याच्या नंतर बाकीच्या सगळ्यांनी कुणी आपले अर्ज भाव घेतले, कुणी यांना भाषेवर दिला आणि आज सगळेजण एका विचाराने काम करतोय. आता ही एकी अशीच पुढे ठेवायची. राजकारणात निवडणुका असतील, आणखीन काय नसतील ते करून करणारे ते करून द्या. पण आजची नेतृत्वाची शक्ती एकत्रित केली आणि तुम्ही आम्ही बसून काही कार्यकाळाची आखणी केली तर या भागातल्या लोकांचे प्रश्न सुचत नाहीत, कसे सुचत नाहीत हे आम्ही सगळेजण बघू आणि तुमच्या हातीशी बघू. आणि मी असा विचार करतोय की या निवडणुका संपल्या त्याचं मोकळं झालं या प्रमुख नेत्यांना घेऊन आम्ही एकत्र बसू इच्छितो, काय काय करता येईल याचा विचार करतो आणि लवकरच राज्य सरकार, केंद्र सरकार या सगळ्यांची मदत घेऊन त्या सगळ्या गोष्टीला कशी कशी देता येईल या दृष्टिकोनातून पावले टाकली जातील हे या ठिकाणी सांगू इच्छितो. आज अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. अनेक गोष्टी आपल्याला होऊन जायचे, कसं जायचं, काय प्रश्न आहेत, कोणत्या वर्गाच्यासाठी लक्ष केंद्रित करायचं त्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल. अलीकडच्या काळामध्ये आम्ही लोकांनी एक संघटन केलं, त्याचं नाव महाविकास आघाडी. याची सुरुवात दिल्लीपासून झाली. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी देशाचे प्रधानमंत्री काही गोष्टी सांगत होते. त्यांनी सांगितलं उद्याच्या निवडणुका आल्या तुम्हाला 400 खासदार निवडून द्या. राज्य चालवायचं असतं तर 300 खासदार असते तर राज्य करता यायचं. तेव्हा 400ची काही गरज नाही, पण त्यांचा आग्रह होता. आम्हाला खात्री वाटत होती की 400चा आग्रह याचा अर्थ काही ना काहीतरी कारण वेगळं याच्यात दिसते
आणि देशाचे भविष्य कसं बसतं. दिल्लीमध्ये मिटिंग बनवली. मिटिंगला सोनिया गांधी होत्या, मिटिंगला राहुल गांधी होते, मिटिंगला मी स्वतः होतो. कर्नाटकचे मुख्यमंत्री, तामिळनाडूचे मुख्यमंत्री, केरळचे मुख्यमंत्री, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री या सगळ्यांना एकत्र केलं. आणि या 400 जागा हा जो आपल्या याच्या मागचं सूत्र काय हे समजून घ्यायचा प्रयत्न केला. आणि आमच्या चर्चेचा निष्कर्ष आला की जर या देशामध्ये घटनेमध्ये काही बदल करायचा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली तिला धक्का द्यायचा असेल तर त्याच्यासाठी अधिक खासदारांची गरज असते. आणि म्हणून या देशाची घटना ही जतन करायची असेल तर आम्हाला एकत्र येऊन हा 400चा वायदा करणाऱ्यांना आवडलं पाहिजे. आणि ते काम आम्ही लोकांनी केलं. महाराष्ट्राने त्याच्यामुळे अतिशय योगदान दिलं. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला महाराष्ट्राने 48 पैकी 30 जागा आम्हाला लोकांना दिल्या. आणि या 30 जागेच्या जोरावर आणि अन्य राज्याच्या मदतीवर आम्ही निर्णय घेऊ शकलो की कुठलाही प्रश्न सोडवण्याच्यासाठी आणि सत्तेचा वापर करून पण बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला व्यक्तिगतची धक्का लावून देणार नाही. आणि त्याचं काम आज त्या ठिकाणी आता 3 निवडणूक झाली. आता विधानसभेची निवडणूक आणि आमचा प्रयत्न आहे की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं एकच होऊन या निवडणुका आपण लढू. आणि माझी खात्री आहे की या निवडणुका एकच होईल. तेव्हा लोकांची मदत असली तर आम्हाला 100% यश आल्याचं राहणार नाही. आणि यश एकदा आल्याच्या नंतर स्वतः हातात येईल. मगाशी काही लक्षांनी विशेषतः आमच्या खासदारांनी काही प्रश्न मांडले. प्रश्न महत्त्वाचे पण हाताचं उत्तर द्यायचं असेल तर हातात सत्ता पाहिजे, हातात अधिकार पाहिजे. जो होईल महाराष्ट्राच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्रात काम करण्याचा अधिकार आम्हा लोकांच्या हातामध्ये तुम्ही देत नाही. तो हे करतो ते करतो हे सांगून काही उपयोग होणार नाही. कारण करण्यासाठी लागणारा अधिकार हाच पुढे आमच्या हातात आहे. आणि आमचा प्रयत्न आहे की आता विधानसभेची निवडणूक आली एकसंघ राहू, लोकांचा पाठिंबा घेऊ, जबरदस्त शक्ती तयार करू आणि या शक्तीच्या जोरावर पर्याय आणण्याच्या दृष्टीनं काळजी करणं हा निकाल त्या ठिकाणी करूया. समाजात काही घटक आहेत, स्त्रियांचा घटक आहे. आज सांगतात प्रधानमंत्री त्यांचे सहकारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ते सगळे सांगतात की महिलांचे प्रश्न सोडवलं. कसे सोडवलं? आणि एक योजना काढली, राजकीय बहीण चांगली गोष्ट आहे. लाडक्या बहिणीचं हित जपण्याच्यासाठी काही पावलं टाकत असतील तर आमचा काही विरोध नाही. पण आज खऱ्या अर्थाने गरज काय? एका बाजूने आम्ही लाडक्या बहिणीचं कौतुक करतो आणि दुसऱ्या बाजूने महाराष्ट्रामध्ये या भाजपची जी राजवट आहे त्यांच्या कालखंडामध्ये किती महिला यांच्या अत्याचार झाले याची माहिती तुम्हाला आहे. या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 67,381 महिलांच्यावर अत्याचार झाले अशा प्रकारच्या तक्रारी आज महाराष्ट्रात आलेल्या आहे. आणि हेच नाही, आणखीन दुसरे की हा जो आकडा आहे तो आकडा असा सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये मुलं आणि मुली यांचा जो विचार केला
तर दर 5 मुलीच्या फाशीमध्ये अत्याचाराच्या संबंधीची तक्रार या ठिकाणी ऐकायला मिळते. आणि एका बाजूने तुम्ही लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसऱ्या मात्र इतके शेकडो हजारो अत्याचार होतात त्या संबंधीची थोडी पावलं टाकायची नाही. मगाशी सांगितलं आपल्या खासदारांनी कुठला तरी गुन्हा लागला आणि तो गुन्हा नोंदणीच्यासाठी पोलीस खातं इतके दिवस होत होतं. आता हे चित्र जर महिलांच्यासाठी असेल, लाडक्या मुलींच्यासाठी असेल तर आपल्याला विचार करावा लागेल की या सगळ्या गोष्टीवर एकत्र येऊन नियंत्रण मिळलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं या मुलींना संरक्षण द्यायचं काम हे केलं पाहिजे. मध्यंतरी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक माहिती आली की काही मुली महाराष्ट्रात बेकायदेच कुठे गेल्याचे पत्ता नाही, शोध नाही आणि त्याचा आकडा हा जवळपास 12,000च्या आसपास आहे. या राज्याच्या 12,000च्या जवळपास मुली गायब झाल्या, त्यांचा पत्ता लागत नाही. हे काय चित्र योग्य आहे? महाराष्ट्राला संसद पण ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्या या फरशाच्याकडे गांभीर्याने लगत नाही, त्याची ही किंमत आज तुम्हाला मला द्यावी लागते. दुसरा वर्ग आहे आणि तो म्हणजे शेतकरी. आज काय अवस्था शेतकऱ्यांची? शेतकऱ्यांची आत्महत्या हा एक अत्यंत गंभीर हा प्रश्न महाराष्ट्रात झालेला आहे. अनेकांनी आत्महत्या केल्या आणि चौकशी केली की आत्महत्या का होत आहे. त्याच्या खोलात गेल्याच्या नंतर एकच गोष्ट दिसते, कर्ज काढलं, पीक पाणी घेतलं, सोन्यासारखं पीक अतिवृष्टी किंवा अन्य कामावर रद्द झालं, उद्ध्वस्त झालं, ते पीक गेलं पण कर्ज लोकांचं कायम झालं. आणि त्या कर्जामुळं वेळीच पैसे न फेडल्यामुळं कधीतरी घराची वांगी कुणी बाहेर निघतात, त्याची आवडी असते आणि ते सहन होत नाही आणि त्यामुळं अनेक ठिकाणी आत्महत्या झालेलं चित्र शेतकरी कुटुंबामध्ये दिसतं आणि तिसरा वर्ग होत बसतात. तरुण मुलं आज इथं कॉलेज काढलं, अनेक ठिकाणी शैक्षणिक संस्था उभ्या केल्या, मुलं शिकायला लागली, पदवीधर झाले पण असा काम कुठं नसते. महाराष्ट्रामध्ये जाहीरच्या ठिकाणी अर्ज करतात, हेल्पाचे करतात, पुण्याच्या जाणं जातात पण नोकरीचा पत्ता नाही. आणि म्हणून या तरुण पिढीमध्ये नैराश्य द्यायचं नसेल, काम करण्याच्या अधिकाराची जाण ही त्याच्या मनात तयार करायची असेल तर यांच्या कामधंद्याच्या संबंधीचा विचार हा करण्याची गरज आहे. आणि सगळं करायचं असेल तर उदाहरणार्थ तुळजा तालुका, या तालुक्यामध्ये MIDC नुसती काढली यांनी प्रश्न सुचवले. MIDC काढली चांगली गोष्ट आहे. देशाचे उद्योजक आहेत, महत्त्वाचे लोक आहेत, त्या सगळ्यांशी संपर्क साधून सुसंवाद साधून त्यांना इथे निमंत्रण देऊन इथं कारखानदारी वाजवायला त्यांच्याकडून काही कारवाई होईल का इथं प्रयत्न करणं याची आज आवश्यकता आहे. आणि आमचे सगळे इथे सरकारी एकत्र वस्तू आणि असे उद्योजक आहेत त्यांना इथं कसं निमंत्रित करता येईल त्याच्याबद्दलची खबरदारी घेऊ. कारण हे उद्योजक येऊ शकले, कारखाने काढले तर माझी खात्री आहे हाताला काम मिळेल आणि भागाचा चेहरासुद्धा बदलेल. ही सगळी भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला लोकांचं सहकार्य साथ याची आवश्यकता आहे. आणि माझी खात्री आहे की त्या आपल्या तालुक्यात शेजारच्या खतामध्ये तुम्ही सगळेजण कष्ट करण्याच्या बाबतीत कधीही कमी पडणार नाही. एकत्र काम करून पुढे न्यायचा रस्ता दाखवल्याच्या नंतर त्याचा स्वीकार केल्याशिवाय तुम्ही स्वस्थ असणार नाही
आणि ही सगळ्या दिशेनं आपण द्यायचा निकाल आणि निर्धार आज या ठिकाणी करू. तुमची साथ मिळेल ही निश्चित अपेक्षा करतो आणि पुढच्या सभेला जायला तुमच्या सगळ्यांची परवानगी घेतो. जय हिंद, जय